श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? शुभ सकाळ. सकाळचं टायमिंग होतं. रात्री जेवढं काय लागतं मग शाबू जो आहे तो भिजवून घेतलेला होता, कारण पोरांना सकाळी मी देणार होते खिचडी नाश्त्याला. सोबत मटकी आहे, जो आपला वाटाणा असतो ना तो. आता ओला वाटाणा जर बघा सीझन बघूनच जास्त प्रमाणात मिळतात. आता सध्या तर बघा सिजनेबल असो दे ना नसू दे, बऱ्याचशा भाज्या ह्या 12 महिने आपल्याला मिळतात. पूर्वी कसं मी फ्रोझन मटार जे आहे ते आणून ठेवायची, पण नंतर बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या की ताई फ्रोझनचं नको, तू शक्यतो हे कर, एक वेळ वाळला वाटाणा जो असतो तो आणून तुला काय करायचं असेल कर, नसेल तर ताजा फ्रेश घे. शक्यतो ते पण बरंच आहे की बघा खूप दिवसाचं अन्न फ्रोझन करून ठेवून मग ते खाणं ते थोडंसं आपल्याला अयोग्यच आहे. त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने केलेलं बरोबर. म्हणून वाटाणा मी रात्री भिजत घातला. आता दुसऱ्या दिवशी त्याची जी काही असेल ती रेसिपी, पूर्ण आठवड्याभराचं कडधान्य जे आहे ते मी भिजत घातलेलं होतं. बरोबर मला एक आठवडा म्हणजे 6 दिवसाचं धरून पकडायचं ते माझं ठरलेलंच असतं. या दिवशी हे भरायचं, त्या दिवशी ते ठेवायचं, म्हणजे ते आठवड्याला ते जातं. या सगळ्या गोष्टी आधी नियोजनामध्ये असतात. साधी सिंपल अशी प्लेनमध्ये खिचडी केली, ज्याला कुठलाही जास्त बटाटा नाही घातला, नाही खूप साऱ्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, असं काही नाही केलं. प्लेन एकदम बनवलेले आहे. दादा जर म्हणजे खाणार असेल तर लगेच आम्हाला असं वाटतं की बघ दादाच्या हिशोबाने केलेलं बरं. पण ते जेव्हा खायला नसतात ना त्यावेळेला आम्हाला आमच्या हिशोबाने आम्ही करतो. आणि आम्ही तिघं पण जर बघायला गेलं तर एवढं काही जास्त बटाटाच असावं वगैरे असं काही नाही, प्लेनमध्ये. पण दोन्ही मुलांना आवडते शाबू. माझं काही नसतं, मला म्हणजे शक्यतो ते नाच्या बरोबरच आहे. कधीतरी थोडंफार नाश्त्याला कधीतरी खाणं पण योग्य वाटतं, कारण कसं की मग थोडीशी वेगळी चव जी असते आपल्याला मिळते. कारण आपण पण रेग्युलर मग भगर 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 खातो, कधी तर तेवढंच आपलं चालून जातं. गणपती बाप्पा लवकरच येत आहेत, त्याच्यानंतर मग रक्षाबंधन आहे. एकदा सणांची लाईन सुरू झाली की श्रावण सुरू झाला की सणांची लाईन सुरू होते. आपल्या मुली म्हणा, बायका म्हणा, आपलं काय असतं जास्त करून, काय साडी नेसणार आहे, कसा मेकअप करणार आहे, कुठला लुक असणार आहे, आपला आधीच महिनाभर ठरलेला असतं. आणि खूप सारी शॉपिंग जी आहे ती सगळ्या जणांची सुरू झालेली असेल. आणि या सगळ्यामध्ये आपण काय करतो, आपल्या स्किनचं, आपल्या केसांची आपण काळजी घेत नाही किंवा आपण तेवढं लक्ष देत नाही. आणि बघा बाकी सगळ्या गोष्टीची आपण एवढी काळजी घेतो, एवढं लक्ष देतो, पण स्किन आणि केस आपण तेवढी म्हणावीशी काळजी घेत नाही किंवा तेवढं लक्ष देत नाही. बऱ्याच वेळेला बायकांना, मुलींना असं वाटतं की बाबा स्किन जी आहे ती आपली छान दिसावी, आपल्याला कुठले स्किन प्रॉब्लेम नको, कारण ते असले की मग किती पण आवरलं सजलं नटलं तरी काय ते दिसून येत नाही. एकदम परफेक्ट वाटावं, आपल्याला कुठले मोडी नको, ना कुठला डाग नको. बायकांना तर माझ्यासारख्या खूप धावपळीचे असतात. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला खाण्यापिण्याकडे सुद्धा भरपूर दुर्लक्ष होतं. गणपतीमध्ये तर आपण बाहेर जातो, खूप सारी मिठाई खातो, खूप गोड पदार्थ खातो, खीर बनतात, मोदक बनतात, म्हणजे आपण खूप अनहेल्दी सुद्धा फूड जे आहे ते त्यावेळेला खातो. कुठं सणासुद्धा. कारण माझ्या मैत्रिणीला मध्यंतरी तसंच झालेलं होतं. गोड खाल्ल्यानंतर माझ्या लगेच स्किनला प्रॉब्लेम होतो. पण ते म्हणतात ना की ते एक्साइटमेंट असते किंवा दुर्लक्षपणा. भरपूर असे लोक आहेत की ज्यांना मिल्क प्रोडक्ट सूट होत नाही. छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच जणांना माहित नसतात आणि मग आपण काय करतो की खात राहतो. काही जणांना नॉलेज नसतं काय वापरायला पाहिजे, काय नाही वापरायला पाहिजे. आणि काही जणांचं असतं की चला जाऊ दे काय होतंय. मला असं वाटतं की या पिरियडमध्ये आपण एक डर्मॉलॉजिस्ट जे असतात प्रॉपर, त्यांचा सल्ला घेणं खूप गरजेचं वाटतं. आणि ते जे प्रोडक्ट रिकमेंडेड करतील किंवा ते सांगतात की तुम्ही हे वापरा, तेच वापरणं गरजेचं आहे. कुठले फेस्टिवल सीझन असू दे किंवा नसू दे, नॉर्मली सुद्धा आपल्या रुटीनमध्ये सल्ल्यानुसार गोष्टी केलेल्या खूप बेस्ट असतात. जर आपण असं बाहेर जर गेलं डर्मॉलॉजिस्ट तर खूप मोठ्या प्रमाणात त्यांची फी असते. केस पेपर असतात, सोबत तुम्हाला वेळ काढायचा असतो, रांगेत उभं राहायचं असतं, लाईनमध्ये, म्हणजे तिथं जेव्हा नंबर येईल तेव्हा अखंड दिवस जातो, सोबत पर म्हणतं नवीन केस पेपर असतात. एवढं सगळ्यांसाठी पॉसिबल होत नाही किंवा तेवढे पैसे तिथं लावणं पण पॉसिबल होत नाही, कारण तिथून मग चेकअप आलं, मग प्रोडक्ट आलं, स्टेप बाय स्टेप त्यांचे सुद्धा रुटीन असतात, ते तुम्हाला फॉलो करावे लागतात, तुम्हाला जावं लागतं, पे करावं लागतं. सगळ्यात बेस्ट आहे जे मी गेली 2 वर्ष वापरत आहे, क्युअर ॲप. खूप बेस्ट. ना कुठं आवरून बाहेर जायचं आहे, ना रांगेत उभं राहायचं आहे, ना केस पेपरला पैसे द्यायचे आहेत, काही नाही. आपल्याला फक्त क्युअर ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या स्किनचा पुढचा आणि साईडचा असे 2 फक्त फोटो द्यायचे आहेत. एआयच्या मार्फत ते स्कॅन केलं जातं, बघितलं जातं काय प्रॉब्लेम आहे काय नाही. तुमच्याशी खूप सारं चॅटिंग केलं जातं, तुम्हाला विचारलं जातं की बाबा काय प्रॉब्लेम आहे, कशासाठी तुम्ही जॉईन झालाय. त्याच्यानंतर मग त्या पूर्ण स्किनचा अभ्यास करून, ड्राय ऑइली तुमचे प्रॉब्लेम्स बघून खूप सुंदर पूर्ण दिवसाचं असं तुम्हाला किट दिलं जातं. बरं, ह्या सगळ्या गोष्टीला पैसे आहेत का, तर नाही. तुम्हाला फक्त पैसे पे करायचे असतात त्या किटचे, जे तुम्हाला प्रॉपर तुमच्या स्किनचा अभ्यास करून स्पेशली सर्टिफाईड डॉक्टर
डॉक्टरांनी रिकमेंडेड केलेले जे किट असतं त्याच्यासाठी तुम्हाला पैसे द्यायचे आहेत. त्याच्यापर्यंत तुम्हाला कुठलेही 1 रुपयाही पे करायचा नाही. बरं, एवढ्यावरतीच थांबतं का? तर नाही. प्रोडक्ट तर बघा वापरले तर 2-2.5 महिने आरामात व्यवस्थित जातात. एवढ्यावरतीच थांबत नाहीये. पर मंथ तुम्हाला फ्रीमध्ये चेकअप असतं. समोरून कॉल येतो, तुम्ही तुमच्या हिशोबाने अपॉइंटमेंट ठेवू शकता आणि त्यामध्ये तुमचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवला जातो, तुमच्या म्हणजे रिपोर्ट ठेवला जातो, किती प्रगती आहे, काय आहे. या सगळ्यामध्ये प्रोडक्ट वापरताना जर तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही बिनधास्त त्यांना कधीही एनी टाइम, अगदी 24 तास सुरू असतं. तुम्हाला कधी वाटेल तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता, चॅटिंग करू शकता, प्रॉब्लेम जे आहे ते तुमचे विचारू शकता. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेरच्या ठिकाणी नाहीत. सोबत आपण किती पाणी पिणे गरजेचं आहे, डाएट प्लॅन कसं असणं गरजेचं आहे, कस्टमाइज डाएट प्लॅन सुद्धा तुम्हाला दिला जातो. छोट्या मोठ्या गोष्टींची खबरदारी घेतली जाते. मी तर गेली 2 वर्ष वापरते, त्यामुळे माझा बिफोर आणि आफ्टर मध्ये जर तुम्ही बघितलं किंवा आता रिअल मध्ये जर बघितलं तर खूप फरक झालेला आहे. मला काय तर प्रॉब्लेम आहेत म्हणून मी वापरते असं नाहीये. मी फक्त मेंटेन, मला आहे तसं मेंटेन ठेवायची आहे स्किन. किटची जी प्राइस असणार आहे ती 2200 रुपये असणार आहे. माझा जर कुपन कोड वापरला तर तुम्हाला त्याच्यात 100 रुपयाची सूट मिळणार आहे. माझा कुपन कोड आहे PRANJL प्रांजल 100. हा जर कुपन कोड वापरला तर तुम्हाला 100 रुपयाची सूट मिळणार आहे. याची लिंक जी आहे क्युअर ॲपची ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोबत मी कमेंटमध्ये सुद्धा पिन केलेली आहे. तुम्हाला वाटेल की ही पातेल्यानं का तेल ओतायला लागलेलं आहे, हिच्याकडे 2-3 तेलाच्या किटल्या असून सुद्धा, पण त्या तेल संपलेलं होतं. त्यातनं तेल ओतायचं झालं ना तर मला एखाद्या मोठ्या भांड्यात काढून मगच ओतायला लागतं. त्यामुळे मग ते आता ते काढण्यासाठी ओतलेलं होतं. त्याच्या आधी स्वयंपाकाला म्हणजे सुरुवात केलेली होती. तर आलं लसूण जे काय असेल ते सगळं वाटण करून घेतलं. अख्खा मसूर मला बनवायचा होता, पण अख्खा मसूर बनवायचं झालं तर पहिल्यांदा त्याला मीठ टाकून उकडलं जातं मिठाच्या पाण्यामध्ये आणि मग ते ओतलं जातं. मी उकडून घेतलेलं नाही, मी फक्त भिजवलेलं वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा चवीला होतं, पण म्हणावासा मऊ जो आहे ना होत नाही. त्यामुळे मी आपली जी उसळ असते ना त्या टाईप बनवलेला होता. मी प्रॉपर अख्खा मसूर जो आहे तो नाही बनवलेला होता. त्यामुळे साधं सिंपल आपलं ग्रेव्ही वगैरे एवढं सगळं टाकून बनवलेलं आहे. त्याच्यानंतर मग मी आलत्या आरूला उकवायला. हे बघा, रात्री TV बघत आहे ना, इथंच झोपणार म्हणलं, उठता उठी ना अंथरून टाकून दिलं तर आता उठतोय का बघा. खिचडी केली, उठ खिचडी. शाबूची खिचडी, उठ उठ. थोडं बघू बघू. पुढे घेऊन दाखवते बघा हेअरकट. हे बघा, हे टोपलं करून आलाय रात्री जाऊन. याला कोणता कट म्हणायचा बाळा? कोणता कट हा? तू विचारलं नाही का कोणता आहे? मी सांगितलं हां कडेची फक्त अशी कमी करायची ना, हां आणि वरची जरा कमी. हां. हे चालतंय का स्कूलमध्ये असं? सगळ्यांच्या डोक्यावर हेच कटा. होय. बरं उठ उठ. 7 वाजल्यात. मग आवरायचं कधी? नाही झोपत लावा. तसलाच प्रकार सुरू आहे तुमचा. घडी घाल अंथरुणाची, अंथरुणात ठेवून टाक. ए बाबा हा की उठ. कधी कधी एखादा पिक्चर लावला की किट्टो असू दे ना आर्यन असू दे, दोन्हीही निवांत बघत बसतात. दोघांचं मत एक असेल ना तर मग बघतात, आणि विरोध असेल तर मग माझं लाव तुझं लाव असं होतं कधी कधी. दोघांच्याही रात्रीचा आवडीचा लावलेला होता, त्यामुळे दोघांनीही बघितला. किट्टोनं पण दाबून बघितला. ती काय TV बघायची वगैरे बाकीच्या कुठल्या गोष्टी कमी करत नाही. परवाचा जसा व्हिडिओ आला ना तुम्ही पाहिलेला आहे, तिच्या त्या प्रत्येक आवडीनिवडी ती जपते. तुम्ही कितीही ओरडा, तुम्ही काहीही करा आणि काहीही बोला, तिचं असं बॅलन्स लाईफचं. आपल्याकडे असं एकलकोंडी किंवा एक ते एक असं लाईफ नसतं तिचं. तिच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी धरून असतं लाईफ. आज ना ही लेकरं आजपासून किट्टो दीदी सोबत अभ्यास करणार आहेत. हा काय, आणि नंतर आरूच्या क्लासमध्ये जाणार आहे. तुम्ही दोघं पण जाणार आहे सोमवारपासून. हा हा. मम्मी कोणाच्या म्हणलं? आरूच म्हणली ना. त्याला आर्यनला आपण काय म्हणतो? आरू म्हणतो. तू काय म्हणतो? भैया म्हणतात. हे दोघं भैया म्हणतात. आणि तुमचा अभ्यास कसा चालू आहे? तुमच्या पक्षाने मोठाच आहे की. मग अभ्यास कसा सुरू आहे? हा दिदे उठ, पोरं घेऊन जावर. आधी मध्ये विचारतात आणि ते बघ ते चुकीचं लिहितंय सगळं. त्याच्या काल मी वह्या बघितल्यात, खूप गोष्टी चुकीच्या लिहिल्यात. जरा त्याला सांग समजावून. हे करतंय बरोबर, पण त्याला थोडंसं गरज आहे. ते असंच असतं बघा ताईनं. 2 मुलं आली का नाही जन्माला
2 अप डाऊन, कोणाचं वेगळं तसं हे दोन्हीचं आहे. आपल्यात कसं आहे तसंच. येत्या तुम्ही जावा. दीदी जा ना, नंतर बघ. गो. आणि अभ्यासच करायचा, मस्ती मजाक नको. 2-3 दिवसाचा मिक्स रिमिक्स असा तुम्हाला व्हिडिओ येत आहे. वरती मी आलेले होते कपड्यांच्या घड्या घालायला. कपड्यांच्या घड्या तर घातल्या, पण एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आरूचा कारनामा दाखवते ताईंनो तुम्हाला. मला कधी कधी मग असा चीड येते, राग येतो बघा. आता करायचं काय, एवढी सुंदर ही पॅन्ट 250-300 तरी प्राईज आहे हिची. सगळं चांगलं होतं. ते किट्टची पॅन्ट आहे बघा, आणि यानं घातलेली होती. एकच दिवस घातली पॅन्ट आणि तिला फॅशन करायला गेला आहे. काय फॅशन कसली माहीत नाही मला, फाडायची कामं असली कसली फॅशन आहे. तर त्यानं दोन्ही साईडला पॅन्ट ही अशी कट करून टाकले बघा. ही जर बाहेर कुठं वाळत घातलं असतं आणि तिकडं जर असं मला दिसलं असतं, आपण काय म्हणणार, कोणी मुद्दाम केलं बघा. आता ही घरातल्याने केलेलं आहे. काय करायचं सांगा. मी विचारलं त्याला नंतर आल्यावर दोन्हीकडे, तर ते अगं मम्मी फॅशन आहे. मी म्हटलं विचारून तर फॅशन करायची ना, तू विचारायचं हे आहे. मग मी दिलं असतं एकदा बोचक्यातला टोचक्यातला काढून की बाबा कर याच्यावर फॅशन म्हणून. पण ते म्हणतात ना, काहीतरी उद्योग करूनच ठेवतात. असो, किट्टो पण त्याला सामील झाली. असू दे मम्मी, आताची फॅशन आहे, फाडली तर फाडू दे. चला आता नंतर तिथनं वरनं कट करून टाकायचं आणि ते 3/4 टाईप करून द्यायचं घालायला. कारण ते काय म्हणतात की आपण पूर्वी म्हणजे म्हणायची जुनी लोक, फाटकं तुटकं घालू नये, लक्ष्मी राहत नाही, असं तसं. आता जी जनरेशन आहे ना, फाडून फाडून घालते. काय माहीत आता त्यांचं काय असतं. पण ते म्हणतात ना, आपण त्याला किती प्राधान्य द्यायचं हे आपल्यावर पण डिपेंड आहे. त्यामुळे मी ते कट मारून टिप मारून घेणार आहे. अजून त्याच्यानंतर मग संध्याकाळी ह्याला राग आलता मला थोडासा की असा उद्योग करतो. त्याला म्हणलं चल तुला शिक्षा देते कामाची. क्लासमधून आल्यानंतर ना, त्याला मी सोपं क्लीन करायला लावलेलं होतं. तर हे आगारूचं जे व्हॅक्यूम क्लीनर आहे, याचे रिव्ह्यू वगैरे मी दिलेले आहेत. सगळ्या लिंक वगैरे त्या सगळ्या व्हिडिओमध्ये आहेत. तर यामध्ये ना 2 बकेट आहेत. एका साईडला आपल्याला चांगलं आपलं लिक्विड जे असतं, म्हणजे ज्यानं आपण क्लीन करणार आहे ते थोडंसं, आणि पाणी एका साईडला, आणि दुसऱ्या साईडला जे असतं ना, ते पूर्णपणे त्याच्यातून काढलेली घाण जी असते ती साठवण्याचं काम जे असतं ते एका साईडला होतं. आणि मी म्हणले की पोरं जशी अभ्यासाला इकडे यायला लागलेले आहेत. कारण कसं आहे की मोठी भावंडं असतात, त्यांना विचारून थोडासा अभ्यास होतो ना, म्हणून ती गेलेले आहेत अभ्यासाला. यांचं चालू आहे जेवणाचं, यांचं टायमिंग झालेलं होतं. आणि आरूला म्हणलं की पूर्ण स्प्रे करून पूर्ण व्हॅक्यूम कर. हा व्हॅक्यूम एवढा चांगला आहे, याची सक्षम पॉवर खूप छान आहे. नंतर तुम्ही बघा, फक्त एवढंच आहे की लगेच होत नाही जर जास्त सोपा खराब असेल. कारण आता आपला जो ब्राऊन कलरचा भाग आहे तो दिसून येत नाही, पण जो दुसरा एकदम आपला क्रीम कलरचा आहे ना, त्याच्यावर हलकं जरी लागलं तरी दिसून येते. आणि स्पेशली सोपा असाच असतो, जो कलर असा डार्क घेतलेला असतो ना, त्यात किती घाण आणि किती नाही कळत नाही. पण जेव्हा तुम्ही फ्रेश व्हाईटमध्ये क्रीममध्ये असं घेताना, तर त्यावेळेला मग खूप घाण दिसतं. आणि ते नॉर्मली जरी असेल तरी दिसतं. त्याला म्हणले जेवढं होतं आहे तेवढं कर, थोडं थोडं रोज आपण करत जाऊया. कारण ते काही एका दिवसात होत नाही आहे, त्याला 2-3 दिवस तरी द्यावे लागणार. आणि हा दिवस आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळचा. पूर्ण जे काही भाज्या आहेत त्या मी सागरला आणायला सांगितलेल्या होत्या. नॉर्मली मला डब्यापुरते लागतील ते आणून दे बाबा, ते त्यानं थोडं थोडं आणून दिलेलं होतं. आणि मटकी जी आहे ती बांधून ठेवल्यानंतर मोड बघा असं छान आलेत मोड. फक्त एवढंच आहे की लगेच मोड आले का नाही काढून ठेवायचं, नाही तर बंद जर जास्त दिवस ठेवलं मोड आलेलं तर ते काळपट पण पडू शकतं. आणि पाण्यात माझ्या थोडं एक्स्ट्रा राहिलेल्या होत्या भाज्या ज्या आहेत त्या स्वच्छ आदल्या दिवशी संध्याकाळी धुवून पाण्याचा निचरावायला ठेवलेल्या होत्या. आता ज्या त्या कंटेनरमध्ये भरून हे दिलेलं आहे आपलं ठेवून. आपल्या शक्यतो बेसिक म्हणलं तर वांगी मात्र त्यात म्हणजे तुटवडा नाही. कोणालाही द्या, दादाला सांगा आणि सागरला सांगा, वांगे मात्र चुकवणार नाही आहेत. वांगं हे पहिला येणारच आणि मग तिथनं बाकीचं जे असणार आहे. नॉर्मली रेग्युलर जो आहे तो मी भात लावून ठेवला आहे. आणि आर्यननं पूर्ण व्हॅक्यूम केल्यानंतर आता निघालेलं बघा तुम्ही. सॉरी, हे संध्याकाळचा टायमिंग आहे, मी म्हटलं दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ पण त्याच दिवशीचा आहे. तर बघा आता हे पूर्ण अशा पद्धतीनं टँक खोलायचा एकदम इझी आहे. ज्यांना कोणाला असेल वाटते तर त्यांनी फक्त आगारू सोपा क्लीन व्हॅक्यूम क्लीनर म्हणा, तुम्हाला मिळून जाईल. मला जर लिंक मिळाली तर मी लिंक पण देईन. आता ही म्हणजे केलेली पहिली क्लिनिंग आहे जी वरवरची. आता इथून पुढे असे जवळजवळ 2-3 टँक जे आहे ते त्यानं भरून काढलेले होते. एवढी घाण होती बघा. आपल्याला एवढं कळतं का एवढं खराब आहे? जेव्हा पूर्ण क्लीन करायला घेतो तेव्हा कळते ते निघालेल्या धुळीवरून. त्याच्यानंतर किट्टोनं लावलेलं होतं सावित्रीबाई फुलेंची जी मालिका आहे, जी सध्या
काही चॅनलवर बंदी आहे TRP वगैरे याच्यामुळे, पण ती यूट्यूबवरती चालू आहे. ज्यांनी आपल्यासाठी खूप संघर्ष केला आहे त्यांच्यावर कोणीतरी ते बनवलेलं आहे मालिका, आणि त्याला TRP नाही म्हणून जर बंद केलं असेल तर आपलाच तिथं दोष आहे, कारण आपण अशा मालिकांना प्राधान्य देत नाही. आम्ही तर यूट्यूबला डेली संध्याकाळच्या मालिका ह्या लावतो आणि बघतो. भले मी तर मला तर नसतो टाईम, पण जाता येता का होईना मी बघत असते. मुलं बघतात. त्याने आपल्यासाठी किती संघर्ष केला आहे, काय केलं आहे. त्यामुळे तुम्हालाही मी सांगेन की होता होईल तेवढं ह्या मालिका लावून द्या. मुलांना दाखवा, शिक्षणाचं महत्त्व दाखवा, कारण आपल्या शिक्षणासाठी कोणी संघर्ष केला आहे. मुलींना तर स्पेशली सांगा, लावा. असे जे काय आहेत ज्यांनी आपल्यासाठी केलेलं त्या गोष्टींना खरंच प्राधान्य द्या. म्हणून मी तुम्हाला शेअर केलेलं आहे, कारण आम्ही तर बघतो आता खूप दिवस झालं. हा दिवस आहे दुसरा दिवस. आता म्हटलं दीपामावस्या आहे तर सगळे दिवे जे आहेत कुठं कुठं आहेत काढावं. हे सगळं मी स्वच्छ करून घासून ठेवलेलं होतं, पण ते तांबा पितळ एक असं आहे की तुम्ही किती स्वच्छ करून ठेवा, काहीही ठेवा, ते पुन्हा एक 4-8 दिवस तसं दिसूनच येतं की बाबा पूर्ण खराब आहे. म्हणजे जवळजवळ बघायला गेलं तर 1 महिने ते 1.5 महिना झालं मी आठवून दिलेलं आहे. आता आज सगळं काढून घेतलं. वरती आले तर छान असा पाऊस सुरू होता. हिरवळ बघू शकता ताई नो, किती मस्त हिरवळ झालेली आहे. अक्षरशः मला हे वातावरण एवढं आवडतं ना पावसाळ्याचं. आणि संध्याकाळचं टायमिंग होतं. दादा पुण्याला गेलेले होते आणि मला माहीत नव्हतं दादा येणार ते, कारण त्यांच्या कामाच्या हिशोबानं असतं की या दिवशी होणार, त्या दिवशी होणार, मग येणार. आणि ते म्हणतात ना, कायम असा विचार करतात की हा चला हिला आनंद होतो ना आलेलं कामावर नाही माणसं. कारण कसं असतं की रेग्युलर आपण सकाळ गेलं संध्याकाळी आलेलं वेगळं असतं. आता गेले 8 दिवस नव्हते. डॉगींचं तर काही सांगूच नका, एवढं उत्सुकता असते विचारायची कुठे गेलता कुठे गेलता कुठे गेलता. आणि मला जेव्हा मेसेज आला टोल कट झालेला होता, टोल कटिंगचे मेसेज मला येतात, तेव्हा मला समजलं की बाबा हे तिथून निघालेले आहेत. मग मी फोन केला तर सांगितले की हां, आणि हे नेलेली बॅग जी आहे ती पूर्ण फायनली आली. असो चला. तर दादा पुण्यानं आलेले आहेत. सागरला मी थोडंसं हे मागवलेलं होतं, कारण जसं म्हटलं की सागरच्या मुलांना मला द्यायचं आहे करून हे पनीरचं. तर तो पनीर घेऊन आला आहे. किती आणलं आहे माझ्या मते 1/2 किलोपेक्षा जास्त आहे. पण असं पाऊच का घेऊन आलं आहे काय कळना मला. म्हणजे सकाळी बघून जा पप्पांकडे. तर हे भाऊ मी कसं छान सलू. छान दिसतंय. आणि हे मक्याचं पीठ. चलो वरनं 2-4 गड्डे घेऊन ये. न पाडता न कचरा करताना तोडून नीट घेऊन येईन. हाय असं ते झाकून ठेव पोतं व्यवस्थित. मस्त लसूण भरपूर घालून आहे ना. कोथिंबीर हाय. कोथिंबीर 12 ग्रॅम नसत्या का आता आहे. मस्त गरम गरम का लसूण घातलं की वरण छान लागतं, असं चवीला लागतं. हे बघा झाकून ठेवलेलं बरं. दूध तापून घेतलं आणि त्या प्लेटवर आहे ना मच्छर मरून पडलाय. तर कसं करायचं सांगा. असतं तर त्यात पडला असता. असं मी तापून घेते आणि थंड झालं की मी फ्रीजला ठेवते. दुसऱ्या दिवशी अलगद साई जे आहे ते निघते. म्हणजे कधीही लक्षात ठेवा की आता सकाळी समजा तुम्ही दूध घेतलं, जर तुम्हाला लोणी काढायचं असेल तर सांगते. बरेच जण काढत नाहीत, तसंच करतात. पण आपल्या घरात तूप जे आहे ते त्याच्यामुळं आहे. मी पिशवी घेत होते तेव्हा पण मी तेच करत होते. माझं पहिल्यापासून जे असतं की ते एका ह्याच्यातनं जास्त काढायचं आणि करायचं. तर तुम्ही संध्याकाळी घ्या, तापवा, थंड होऊ दे, फ्रीजला ठेवा. बघा तुम्ही आठवड्याभरात भरपूर दूध म्हणजे लोणी काढू शकता, तूप काढू शकता. माझा स्वतःचा अनुभव आहे, कारण मी अर्धा लिटरमध्ये सुद्धा काढलेलं आहे. एवढंसं लोणी निघायचं आठवड्याला, पण तेवढंच दिवाबत्तीला तरी होते ना. आज ना वरण थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं होतं ना, हे खूप आवडलं दादाला. डाळ शिजून झाल्यानंतर ना आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता एकत्र वाटून घ्यायचं असं भरडं आणि ते तेलामध्ये कडकडीत अशी फोडणी द्यायची. कढीपत्ता टाकायचा आणि वरण बनवून बघा, खूप छान लागतं. असं एकदम प्लेन फिक्कं वरण खातात ना, त्याच्यापेक्षा हे खूप बेस्ट. तर असं चला आता या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.